कोल्हापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मधील काँग्रेसचे उमेदवार अर्चना बिरांजे, सचिन शेंडे, शुभांगी पाटील, प्रवीण केसरकर आणि प्रभाग क्रमांक 18 मधील अरुणा गवळी, गीतांजली हवालदार, भूपाल शेटे, सर्जेराव साळुखे यांच्या प्रचारार्थ राजेंद्रनगरमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पद, पैसा, प्रतिष्ठा नाही तर सामान्य माणूस आपली ताकद असल्याचं सांगितलं. मला कशाची भीती नाही, कारण की मला माहित आहे मी कुणाचं वाईट केलेलं नाही. मी माझ्या आतनं ऋतुराज पाटील आणि आम्ही जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केलेला आहे. आज सगळं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ या ठिकाणी माझ्या एकट्यासाठी, कोल्हापूरकरांना या ठिकाणी मान खाली घाला लावण्यासाठी या मैदानात या ठिकाणी उतरलेला आहे. परंतु मी काल मिरजकर तिकटीच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं, ही कुस्तीची पंढरी आहे. कोल्हापुरात पैलवान आहेत, बंटी पाटील सुद्धा कसलेला पैलवान आहे. एकदा कुस्ती करणार म्हणजे जिंकणार, त्यामध्ये कमी पडणार नाही. आणि हे कुणाच्या जीवावर करतोय? मला खुराक कोण आहे? माझा खुराक तुम्ही आहात. तुम्ही मला आशीर्वाद देताय म्हणून हा बंटी पाटील या ठिकाणी जिवंत. ही लढाई करायची ताकद मला कुणाकडून मिळते? तुमच्याकडून या ठिकाणी मिळते. बंटी पाटलाची ताकद पद, पैसा, प्रतिष्ठा नाही तर सामान्य माणसंही बंटी पाटलाची ताकद आहे. आणि त्या ताकदीच्या जोरावर या निवडणुकीमध्ये आम्ही यश मिळवू. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपा वायदंडे यांनी महायुती सरकारवर टीका केली. आमच्या मतांची विभागणी व्हावी म्हणून तिसरी चौथी आघाडी केली आहे. सावकार तुमचं ठरलंय हे आम्ही ओळखलंय, मग आमचं पण कणका पाडायचं ठरलंय असा टोला त्यांनी आमदार विनय कोरे यांना लगावला. लाडक्या बहिणींच्या खात्यात ऐन वेळेला पैसे टाकून हे सरकार सरळ सरळ ब्लॅकमेलिंग करत असल्याची टीका त्यांनी केली. पण या महायुतीचं राजकारण इतकं विकृतीला आणि इतकं घाणेरडं झालेलं आहे की दबाव तंत्रांचा वापर करून यांनी राजकारण चालू केलंय. ईडी, सीबीआयची भीती दाखवून इथले नेते लाटले. पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, भाषणातनं सरळ सांगत आहेत की केंद्रात महायुतीची सत्ता, राज्यात महायुतीची सत्ता, निधी आणणार कुठून? अहो, हे ब्लॅकमेलिंग आहे. ज्या पद्धतीनं मोठ्या लोकांना, मोठ्या नेत्या मंडळींना ईडी, सीबीआयची भीती दाखवतात, आमच्या सामान्य माणसाला निधीची भीती दाखवतात आणि हा असा चुकीचा आणि खोटा अपप्रचार करून थांबवण्याचं यांचं षडयंत्र चालू आहे. ह्या वेळेस भगिनींनो फसलात, ह्या वेळेस भावांनो फसलात. सर्व जाती धर्माच्या सगळ्या माझ्या बंधूंना, सगळ्या भगिनींना सांगते, या वेळेस जर फसलात, भविष्यात अशी वेळ येईल की हे कोल्हापूर शहर अंबानी, अदानी सारख्या एखाद्या भांडवलदाराच्या घशात घालायलाही महायुती थांबणार नाही. त्याच पद्धतीनं पुढच्या वेळेस कदाचित मतदान सुद्धा तुम्हाला करता येणार नाही. तुमच्या नावावर तिसराच कोणतरी मतदान करेल आणि हा मतदानाचा हक्क सुद्धा तुमच्याकडून हिरावून घेतला जाईल. आणि म्हणूनच आज या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी, तुमच्या आमच्या हितासाठी, तुमच्या आमच्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या शिक्षणासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या विकासासाठी या सर्व चारित्र्य संपन्न, निष्कलंक आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणाऱ्या उमेदवारांना हाताच्या चिन्हाचं बटन दाबून मोठ्या संख्येने विजयी करा. आणि ते बंटी साहेबांच्यासाठी तर आहेच, पण उमेदवारांच्यासाठी कमी आहे. आणि तुमच्या आमच्या रक्षणासाठी, या देशाच्या हितासाठी हे पाऊल उचला आणि स्वतःला वाचवा, स्वतःला सुरक्षित करा. येणाऱ्या पुढच्या पिढीला आम्ही वाघासोबत होतो, आम्ही खऱ्या बाजूसोबत होतो हे दाखवून द्या. यावेळी सर्वच उमेदवारांनी मनोगत व्यक्त केली. या सभेला गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील, माजी नगरसेवक लाला भोसले, राजू साबळे, उदय कांबळे, दिलीप बिरांजे, मुश्ताक मलबारी, शैलजा भोसले, वेदवती मोहिते, संगीता चक्रे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.